नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकेंनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षय वेरकर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। आपण जी काही टिप्स फॉर टीईटी च्या अंतर्गत टिप्स फॉर टेट ही सिरीज चालू केली होती त्याचे 2 व्हिडिओज टाकलेले आहेत। पहिल्या व्हिडिओमध्ये आपण मराठीचा सविस्तर अभ्यासक्रम काय वाचायचं काय नाही ते पाहिले, त्यानंतर मानसशास्त्राचा अभ्यासक्रम पाहिला, कोणते पुस्तकं वाचायचे, त्याच्यातला कोणता कंटेंट वाचायचं हे सुद्धा पाहिले। तर टिप्स फॉर टेट च्या अंतर्गत हा तिसरा व्हिडिओ आहे। या व्हिडिओमध्ये आपण इतिहास या विषयाचा अभ्यासक्रम पाहणार आहोत। म्हणजे इतिहास या विषयामध्ये 2017 ला कोणते कोणते प्रश्न पडले होते, कोणत्या घटकावर प्रश्न पडले होते ते सर्व या व्हिडिओमध्ये एकदम सविस्तरपणे पाहणार आहोत। तत्पूर्वी जर तुम्ही आता पण आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर तुर्तास लवकरात लवकर सबस्क्राइब करून घ्या। लाल रंगामध्ये सबस्क्राइब बटन आहे ते दाबा, त्यानंतरची घंटी आहे ती सुद्धा दाबा व त्यानंतर ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा, म्हणजे जेणेकरून सर्व व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर मागची ज्यावेळेस 2017 ला टेट एक्झाम झाली होती त्या एक्झाम मध्ये इतिहास या विषयावर जास्त प्रश्न विचारले गेले नव्हते। फक्त जे काही 30 पेपर झाले होते त्या 30 पेपर मध्ये फक्त 14 प्रश्न विचारले गेले होते। मग आता या परीक्षेला इतिहासावर प्रश्न पडतील का किंवा नाही असा जर विचार मनामध्ये येत असेल तर तसा विचार येऊ देऊ नका, कारण सर्व विषयामध्ये थोडेफार प्रमाणात मार्क्स आहेत आणि ते प्रश्न येणारच आहेत। पण आता आपल्याला इतिहासाचा अभ्यास काय करायचा आहे। ज्यावेळेस 2017 ला टेटची एक्झाम झाली त्या एक्झाम मध्ये इतिहासामध्ये काय विचारलं गेलं होतं तर फक्त आणि फक्त बेसिक लेवलचे क्वेश्चन्स होते। आता हे बेसिक लेवलचे क्वेश्चन्स कुठले होते, जो काही 7वीचा जुना इतिहास आहे त्याच्यामध्ये बिरबल आहे, लोधी घराणे आहे, जी काही सुलतानशाही आहे, मुघलशाही आहे त्याच्यावर प्रश्न विचारले गेले होते। आणि त्याच्यानंतर जो 6वीचा घटक होता म्हणजे 6वीचा जुना इतिहास, जे काही 16 महाजनपदे होते त्याच्यावर सुद्धा प्रश्न होता। म्हणजे याच्यातून आपल्याला काय लक्षात येते की जे काही प्रश्न विचारलेले आहेत ते प्राथमिकच्या पुस्तकातले आहेत। त्यासाठी आपल्याला मार्केटमधलं टेटचा अभ्यास करण्यासाठी इतिहासचं नवीन पुस्तक घेण्याची आवश्यकता नाहीये, कारण टेटचा अभ्यासक्रम किती आहे आणि काय आहे आणखी फिक्स नाहीये। पण तुर्तास आपल्याला इतिहासामध्ये काय अभ्यास करू शकतो आपण तर 4थीचा इतिहास, 7वीचा इतिहास, 6वीचा जुना किंवा आता जो आहे तो सुद्धा चालेल व 7वीचा जुना इतिहास, नवीन इतिहास नको, 7वीचा जुना इतिहास। त्याच्यामध्ये सुलतानशाही आहे, मुघलशाही आहे, लोधी घराणे आहे, भरपूर आहे। त्याच्यामध्ये इतका कंटेंट आहे ना तो मोठ्या पुस्तकांमध्ये सुद्धा नाहीये। एकदम बेसिक लेवलचं एकदम योग्य पद्धतीने मांडणी केलेली आहे। आता इतिहासाचा अभ्यास करताना आपल्याला कोणते पुस्तकं वाचायला हवेत तर 4थीचा इतिहास, शिवरायांचा इतिहास, त्यानंतर 5वीचा इतिहास वाचला नाही तरी चालेल, 6वीचा जो काही इतिहास आहे सध्याच्या अभ्यासक्रमाला आहे तो 16 महाजनपदे त्याच्यामध्ये वेगवेगळे घराणे आहेत तो वाचा। त्यानंतर 7वीचा इतिहास नवीन न वाचता जुना वाचा, कारण नवीन ह्याच्यातला अभ्यासक्रम आपल्याला 4थीच्या इतिहासामध्ये मिळून जातो। 7वीचा इतिहास वाचताना जुनं 7वीचं पुस्तक कुठे भेटते का ते पहा, त्यातला अभ्यास करा। आणि आणखीन असं वाटत असेल की बाबा आपले मार्क्स जाता कामा नये, इतिहासमध्ये आलं तरी आपण अभ्यास केला पाहिजे आणि प्रश्न विचारला तर मार्क्स जाऊन नये असं वाटत असेल तर फक्त आपल्याला प्राथमिकचे पुस्तकं एकदम सफिशियंट आहे। 4थी पासूनचे 10वी पर्यंत 10वीचा इतिहास जुना न वाचता नवीन इतिहास वाचा, 9वी आणि 10वीचा नवीन इतिहास। फक्त आपल्याला जुना कोणता वाचायचा आहे 7वीचा जुना इतिहास, फक्त एवढंच एक जुनं पुस्तक वापरायचे। बाकी तुम्ही नवीन पुस्तक वाचलात तरी चालेल, ते सफिशियंट आहेत। कारण मागच्या टेट मध्ये इतिहासामध्ये तेवढं काही विचारलं गेलं नव्हतं, पण आगामी टेट मध्ये विचारलं जाऊ शकतो, फरक होऊ शकतो, बदल होऊ शकतो। त्या दृष्टिकोनातून आपल्याला अभ्यास केला पाहिजे, कारण मागे जे विचारले तेच पुढे विचारलं जाईल असं होऊ शकत नाही किंवा होऊ पण शकतं। पण त्या दृष्टिकोनातून आपण अभ्यास करणं गरजेचं आहे। त्यासाठी आपल्याला 4थी पासून 10वी पर्यंतचे पुस्तकं वाचायचे, फक्त 7वीचं जुनं पुस्तक आणि बाकीचे सर्व नवीन पुस्तकं एकदा वाचून काढा। एकदम डीप नाही पण वर जरी वाचले तरी ते सुद्धा सफिशियंट आहेत। पण मार्केटमधलं तुर्तास कुठलंही मोठाले पुस्तकं घेऊ नका, कारण मोठाले पुस्तकं घेऊन तुम्ही फसचाल। आणखीन अभ्यासक्रम फिक्स झालेला नाहीये। आता ज्यावेळेस फिक्स होईल त्यावेळेस आपल्याला डीप कळणारच आहे,
पण तुर्तास आपण 4थी पासून 10वी पर्यंतचे वाचा तेवढे सफिशियंट आहेत। तर इतिहासमध्ये आपल्याला एवढंच आहे सांगण्यासारखं आणि एवढंच आहे अभ्यास करण्याचं, जे की 2017च्या दृष्टिकोनातून मी तुम्हाला सांगितलेलं आहे। आता अशी आशा करतो की तुम्हाला हे सर्व समजलं असेल, नाही समजलं तर ते कमेंट बॉक्स मध्ये सांगा। मी सर्वांच्या प्रश्नांची उत्तरे देतो, म्हणजे देतो, नक्की देईलच। त्यामुळे तुम्हाला जो काही प्रॉब्लेम आहे, जी काही समस्या आहे, ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करायला विसरत जाऊ नका, कारण कमेंट केल्याने तुमच्या भावना, तुमच्या समस्या मला समजतील आणि त्या समस्यांचे निराकरण केले जाईल। त्यामुळे कमेंट करत जावा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, नक्की शेअर करा, जेणेकरून दुसऱ्यांचा सुद्धा फायदा